हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज 2 कार्यक्रम आहेत आमच्याकडे. एक तर माझ्या जाऊबाईंचा वाढदिवस आणि दुसरा त्यांनी घेतलेल्या नवीन घराचा गृहप्रवेश आहे. सो दिवस खूप खास आहे आजचा आणि आम्ही आता त्यांच्या नवीन घरी पोचलो आहे. साई आयकॉनला हा एंट्रन्स आहे. खूप छान घर आणि एकदम छान सोसायटीमध्ये खूप मस्त असं घर घेतलेलं आहे माझ्या जाऊबाई आणि दिरांनी. हे त्यांचं घर आहे. तसं अजून घरातली कामं बाकी आहेत, पण ताईंचा वाढदिवस असल्यामुळे त्याच दिवशी गृहप्रवेश करायचा या निमित्ताने लगेच घरभरणी केली, म्हणजे गृहप्रवेश केला. सो मी थोडंसं तुम्हाला घर दाखवते आहे कारण की अजून बरंचसं काम बाकी आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही घरातल्या घरातच अगदी साध्या पद्धतीने केला. फक्त आमचे घरातलेच मेंबर्स होते कारण की माझ्या दिरांना पण ड्युटीवर जायचं होतं आणि बाकी अजून घरात कामसुद्धा बाकी आहे, म्हणून फक्त फॅमिली मेंबर्सला बोलवून हा कार्यक्रम केला. आणि आमच्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात बुद्धवंदना केल्याशिवाय होत नाही. सो बुद्धवंदनेचा कार्यक्रम होता. आधी माझ्या सासऱ्यांच्या हस्ते रिबिन कट करून गृहप्रवेश करून घेतला. आणि मग वेलकम झाल्यानंतर सगळ्यांनी घरात प्रवेश केला. भंतेजी एका बाजूला त्यांची वंदना सुरू होती, म्हणजे आशीर्वाद कथा सुरू होती आणि मस्त व्यवस्थित छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. आणि मग घरामध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा एकदा बुद्धवंदनेचा कार्यक्रम झाला. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, सगळ्यांनी घरात नमस्कार करून एंट्री केली. उंबरठ्याला पाया पडून घरामध्ये सगळेजण आले. पूजेचं स्थान खूप छान मस्त पद्धतीने मांडलं होतं. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे कार्यक्रम हा घरगुती असल्यामुळे फक्त घरातलीच माणसं उपस्थित होती आणि 1-2 त्यांचे मित्रपरिवारातले लोक होती. बाकी आम्ही सगळे घरातले फॅमिली मेंबर्सच होतो.
अशा प्रकारे गृहप्रवेश अत्यंत धार्मिक पद्धतीने पार पडला. खूप मस्त कार्यक्रम झाला. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. मग आम्ही ताईंना आणि भाऊंना जे काही गिफ्ट आणलं होतं ते दिलं. झालं सगळ्यांचं फोटो सेशन सुरू. आणि सगळे जाऊ त्याच्यानंतर आमचे घरातले सगळे फोटोज काढले. मग हा एक छोटासा कार्यक्रम आम्ही केला. रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या घरात धनाधान्याने पाण्याने सगळं घरभरून असलं पाहिजे. आणि मग तसं ताईंच्या डोक्याला छोटे छोटे कलश म्हणजे पाण्याचे हंडे टाईप असं देऊन त्यांच्या घरात वेलकम केलं. आणि नवीन घर असल्यामुळे काही जागेवर सापडत नव्हतं. सो आम्ही जसं मिळेल तसं करत होतो सगळ्या गोष्टी. ताईंची मैत्रीण आहे मिसेस राजश्री पाटील. खूप छान फोटोग्राफी करतात. रेज फोटोग्राफी म्हणून त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांची ID आहे. सुंदर असं फोटो सेशन केलं त्यांनी. आणि मग हे इथे येऊन आम्ही दूध घालवलं गॅसवर. ते पहिल्यांदाच त्या गॅसवर काहीतरी करणार होतो. ह्या सगळ्या मजेच्या गोष्टी असतात आणि रीतिरिवाजाप्रमाणे काही गोष्टी केल्या पण पाहिजेत. त्यात आपल्याला आनंद मिळतो. त्यामागचा इतिहास किंवा ती केमिस्ट्री काय असते ते माहीत नसतं. पण ह्या गोष्टी करून मजा वाटते म्हणून आम्ही केल्या. लागली सगळ्यांनी फायनली भूक. कारण की बराच वेळ आमचा कार्यक्रम सुरू होता. सगळे जेवायला बसले. तिथे माझी काकी सगळ्यांना जेवण वाढते सर्व करते. जेवण वाढते. आणि आजच्या मास्टर शेफ आहेत मिसेस ज्योतिता मणेर अँड मिस तेज. आणि को हेल्पर आहे प्रीती पवार. पण जेवण फार सुंदर झाले. सगळ्यांचे कमेंट आले. सगळ्यात महत्त्वाची असं गोष्ट म्हणजे जेवण. जेवण छान आहे. खायलाच येते. मी होते मला बोलते. एकदम ब्युटिफुल तरीके डेकोरेट करतात. सबस्क्रायबर ॲडेड. सबस्क्राईब करा. आजचा आमचा आहे हाऊस वॉर्मिंगचा कार्यक्रम. छान पद्धतीने पार पडलाय कार्यक्रम. आणि त्या खूपच चांगली सकाळपासून काहीच खाल्लं नाही. फक्त अर्धा किलो मुलं खाल्ले असतील. त्या जेवायला सांगतात सगळ्यांच्या आधी. ॲक्च्युली लेडीज पार्ट बाकी आहे पण त्या सगळ्या जाती वेगळ्या. नाही जेवा लागत सकाळपासून. आता एन्जॉय. Guys, subscriber added. Subscribe to Ryoshi Ai. Yes, guys. एकदा तर गेला असं तर जो वेळ नवऱ्याने बरोबर पाहिजे. आणि आजच ताईंचा वाढदिवस देखील होता. सो छोटी आई, माझ्या मुलांची छोटी आई आहेत त्या. सो ताईंच्या बड्डेचा आम्ही केक कापला कारण सगळ्यांनाच निघायचं होतं. सो आणि दिवसभर आम्ही तिकडेच असल्यामुळे मग आम्हालाही जायचं असल्यामुळे मग पटापट आम्ही केक कापला.
आणि मग सगळ्यांनी येऊन ताईंना केक भरवलं.